आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात त्याचे रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। महिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे। आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याकरता सकाळीच आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय। नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल आणि मनात उत्साह संचारेल। लाडकी बहीण योजनेचा मे 2025चा 11वा हप्ता म्हणजेच तब्बल 2100 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत। ही रक्कम आता सिस्टीम मध्ये आली आहे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे। अनेक बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला लागले आहेत। त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। चेहरे हसूने खुलले आहेत आणि त्यांच्या मनात एक नवा जोश निर्माण झाला आहे। पण थांबा, तुमच्या मनात कदाचित प्रश्न असतील, माझ्या खात्यात पैसे कधी जमा होतील? माझं नाव यादीत आहे का? किंवा माझं नाव यादीत आहे तरीही पैसे का येत नाहीत? काही बहिणींच्या मनात तर चिंता असेल की मला आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, मग आता काय करायचं? घाबरू नका माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि तुमच्या खात्यात हा 11वा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती सांगणार आहे। ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। चला तर मग सुरुवात करूया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेसाठी एक वरदान ठरली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ही योजना लाखो महिलांच्या आयुष्यात बदल घडवत आहे। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो 1500 रुपये होता तो यापूर्वीच अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे। पण आता मे महिन्याचा 11वा हप्ता हा तब्बल 2100 रुपये इतका आहे आणि विशेष म्हणजे याची वाटप प्रक्रिया आज 25 मे 2025 पासून जोरात सुरू झाली आहे। खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदितीताई यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे। यामुळे राज्यभरात आनंदाची लाट उसळली आहे। अनेक बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून हृदय भरून येत आहे। पण याच वेळी काही बहिणींच्या मनात निराशा आणि संताप आहे, कारण त्यांना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही। काहींना तर या गोष्टीचा धक्काच बसला आहे। पण काळजी सोडा, आजपासून मे महिन्याचा हप्ता पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झाली आहे आणि यावेळी सरकारने काही खास निर्णय घेतले आहेत ज्यामुळे जास्तीत जास्त पात्र बहिणींना लाभ मिळेल। राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी 5 मोठे आणि परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत जे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। यासोबतच एक धक्कादायक बाबही समोर आली आहे। तब्बल 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंत। यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरली आहे। पण घाबरू नका, कारण यामागची कारणं आणि त्यावर उपाय काय आहेत हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। याशिवाय ज्या महिलांना एप्रिलचा 10वा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे मिळाला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। अशा महिलांना आता 10वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आणि मे महिन्याचा 11वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये एकत्रित म्हणजेच 3600 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटलं असेल। पण याचवेळी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचं नाव या अपात्र यादीत आहे का? आणि जर तुमचं नाव पात्र यादीत यायचं असेल तर कोणते नियम पाळायचे? सरकार आता घरोघरी चौकशी करत आहे आणि ही चौकशी कशी होणार याबाबतही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे हा संदेश मध्येच सोडू नका, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्या खात्यात 2100 रुपये जमा होण्यासाठी उपयुक्त आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत आणि हे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हा 11वा हप्ता मिळेल। पण यावेळी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत ज्यामुळे अनेक महिलांची पात्रता रद्द झाली आहे। जर तुमच्या नावावर 4चाकी वाहन असेल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता। पण यात एक धमाकेदार ट्विस्ट आहे। सरकारने आता असा निर्णय घेतला आहे की ज्या महिलांच्या नावावर 4चाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनाही काही खास परिस्थितीत लाभ मिळू शकेल। यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच्या आधारावर पात्रता तपासावी लागेल। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला हप्ता मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे। पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करावं लागेल आणि काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील।
जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी सन्मान निधी किंवा प्रधानमंत्री किसान निधी यांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर तुमची लाडकी बहीण योजनेची पात्रता रद्द होऊ शकते. यामागचं कारण असं आहे की सरकारने एक नियम लागू केला आहे. एका महिलेला सरकारी योजनांतून 2100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू नये. म्हणून जर तुम्हाला इतर योजनेतून 1100 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला फक्त 1000 रुपये मिळू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड सादर करावं लागेल. सरकारने आता अंगणवाडी सेविकांना आदेश दिले आहेत की प्रत्येक घरात जाऊन पडताळणी करावी. ही चौकशी 5 निकषांवर आधारित असेल. तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का, ट्रॅक्टर वगळता? तुमच्या नावावर शेती किंवा प्रॉपर्टी आहे का, 7/12 तपासलं जाईल. तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरतं का? तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का? आणि तुमच्या घरात कोणी मोठ्या सरकारी किंवा खासगी हुद्द्यावर आहे का? जर यापैकी कोणताही निकष तुमच्यावर लागू झाला तर तुमचा अर्ज ऑनलाईन रद्द होऊ शकतो. तुमच्या रेशन कार्डचा रंग आता खूपच महत्वाचा आहे. पिवळं रेशन कार्ड म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि केशरी रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न 15,000 ते 1 लाखाच्या दरम्यान आहे. अशा महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण पांढरं रेशन कार्ड असणाऱ्यांनी आपलं उत्पन्न प्रमाणपत्र तपासून घ्यावं आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे आणि ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावं लागतं. याशिवाय तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँक जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा मान्य खासगी बँक जसं की HDFC, ICICI मध्ये असावं. इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पेटीएम पेमेंट बँक यांसारखी खाती या योजनेसाठी योग्य नाहीत. जर तुमचं खातं या निकषांमध्ये बसत नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की नेमकं काय झालं ज्यामुळे 20 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या. याची कारणं खूप स्पष्ट आहेत आणि ती समजून घेतल्यास तुम्ही तुमची पात्रता टिकवून ठेवू शकता. 4,30,000 महिला संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेत असल्याने अपात्र ठरल्या. 2,10,000 महिलांचं वय 65 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. काही महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, ज्यामुळे त्यांची पात्रता रद्द झाली. नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 3,60,000 महिला अपात्र ठरल्या आणि काही महिलांनी स्वतःहून आपलं नाव मागे घेतलं आहे. या सर्व कारणांमुळे 20 लाख महिला योजनेतून बाहेर गेल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं नावही या यादीत आहे. तुम्ही तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालय यांच्याशी संपर्क साधू शकता. तुमचं नाव मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या यादीत येण्यासाठी काय करायचं? यासाठी 4 महत्त्वाचे नियम पाळावे लागतील. पहिलं, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवणारं उत्पन्न प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवा आणि योजनेच्या पोर्टलवर अपलोड करा. दुसरं, जर तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल तर पॅन कार्ड सादर करणं अनिवार्य आहे. तिसरं, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं आणि डीबीटीसाठी सक्रिय असावं. जर तुमचं खातं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर ते बदलून राष्ट्रीयकृत बँकेत उघडा. चौथं, तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे की नाही हे पहा. पांढरं रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करा. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमचं नाव पात्र यादीत येईल आणि तुमचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर ते कमर्शियल वाहन जसं की टॅक्सी आहे का हे तपासा. कमर्शियल वाहन असल्यास तुम्हाला यातून सूट मिळू शकते. तसंच वाहन तुमच्या नावावर नसेल तर तुमची पात्रता कायम राहील. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची यादी आता टप्प्याटप्प्याने अंतिम झाली आहे आणि आजपासून 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. अमरावती विभागातील यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांतील महिलांना आज दुपारपासून पैसे जमा होत आहेत. अकोला, अमरावती आणि बुलढाणा यांना उद्या किंवा परवा पैसे मिळतील. छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड आणि जालना यांना आजच पैसे मिळणार आहेत. उरलेल्या जिल्ह्यांना म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी यांना 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागेल. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना आज पैसे मिळतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड यांना लवकरच पैसे मिळतील. नागपूर विभागातील भंडारा आणि गोंदिया यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, वर्धा यांना पुढील काही दिवसांत पैसे मिळतील. नाशिक विभागातील धुळे आणि नंदुरबार यांना आज पैसे मिळतील. नाशिक, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर यांना उद्या किंवा परवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील सांगली आणि सातारा यांना आज 2100 रुपये मिळतील. पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर यांना पुढील काही दिवसांत पैसे मिळतील. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी एकातून असाल तर पुढील 48 ते 72 तासांत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. जर मेसेज न आला तर तुमच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचण असू शकते किंवा तुमची कागदपत्रे अपूर्ण असू शकतात. त्यामुळे आजच तुमच्या बँकेत जा आणि तुमचं खातं अपडेट करून घ्या.
आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की माझ्या खात्यात पैसे जमा व्हावेत यासाठी मी नेमकं काय करायचं? सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या अंगणवाडी सेविका, तहसील कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयात जाऊन तुमचं नाव यादीत आहे का हे तपासा. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचं दाखवणारं उत्पन्न प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक केलेलं बँक खातं तयार ठेवा. ही कागदपत्रे योजनेच्या पोर्टलवर अपलोड करा किंवा संबंधित कार्यालयात जमा करा. तुमचं बँक खातं डीबीटीसाठी सक्रिय आहे की नाही हे तपासा. जर तुमचं खातं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर ते बदलून राष्ट्रीयकृत बँकेत उघडा. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे की नाही हे पहा. पांढरं रेशन कार्ड असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट करा. सरकार घरोघरी चौकशी करत आहे, त्यामुळे तुमचे सर्व कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा. माझ्या लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते. जर तुम्ही वेळेवर कृती केली तर तुमचा 11वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. याशिवाय ज्या महिलांना 10वा हप्ता मिळाला नाही त्यांना 3600 रुपये एकत्रित मिळण्याची संधी आहे. त्यामुळे आता वेळ वाया घालवू नका. आजच तुमची कागदपत्रे तपासा, बँक खातं अपडेट करा आणि यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पहा. ही माहिती तुमच्या इतर बहिणींनाही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. तुमच्या प्रत्येक शेअर, लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या या आनंदाच्या प्रवासात आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद आणि तुमचा 11वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होवो हीच शुभेच्छा.